जब भक्त अपनी श्रद्धा के शिखर पर पहुंचता है और उसकी भक्ति निर्मल, निष्काम तथा पूर्णतः समर्पित हो जाती है, तब ईश्वर अपनी कृपा किसी न किसी स्वरूप में स्वयं प्रकट करके देता है। कभी राम के रूप में, कभी श्री कृष्ण के रूप में और कभी जगत गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के अवतारवत दिव्य स्वरूप में। हाँ, ईश्वर को केवल निष्काम भाव और पवित्र समर्पण ही प्रिय है। संत शिरोमणि श्री गजानन महाराज जी के पावन चरणों से पावन इस शेगांव धाम में 13 और 14 नवंबर 2025 के दिव्य दिवसों पर एक अद्वितीय, अलौकिक और अनुपम योग प्रकट हुआ। जैसे ही जगत गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी का मंगल आगमन हुआ, चिंचोली फाटा खामगांव रोड का विशाल परिसर अत्यंत तेजोमय दिव्यता और आध्यात्मिक प्रकाश से आलोकित हो उठा। नरेंद्राचार्य जी के दिव्य सानिध्य में समस्या मार्गदर्शन एवं दर्शन समारोह भव्य रूप से संपन्न हुआ। मुख्य दिवस की प्रभात बेला सूर्य देव की सुवर्ण किरणें जैसे ही प्रकट हुई, भक्तों के हृदयों में एक ही भावना उदित हुई। आज जगत गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के दर्शन से जीवन धन्य होगा। ढोल नगाड़ों की पावन गूंज में प्रभु का भव्य दिव्य आगमन हुआ। भक्तों ने श्रद्धा पूर्वक पुष्प वर्षा की। सुगंधित आरतियों से वातावरण सुगंधित हो उठा और सुसज्जित पवित्र पगडंडी से होते हुए जगत गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी संत पीठ पर पधारे। संपूर्ण दिशाओं में जयकार गूंज उठी। नरेंद्राचार्य जी ने करुणामयी दृष्टि से सबको आशीर्वाद प्रदान किया। वेदोक्त एवं शास्त्रोक्त विधि से जगत गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी का पाद्य पूजन पहले दिन श्री एवं सौ माधुरी गणेश खडोल और दूसरे दिन श्री तथा सौ योगिता सुनील पवार इन परम सौभाग्यशाली यजमानों द्वारा संपन्न हुआ। इसके पश्चात मंगलमय स्वागतारती संपन्न हुई और समस्त वातावरण भक्ति रस से परिपूर्ण हो गया। वंदुनी चरण ओ बाळू काया तनमन धनर पू नरेंद्र राया। जय देव जय देव जय जय गुरु राया। जय देव जय देव जय जय गुरु राया। जगत गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी ने अपनी करुणामयी, सरल और गहन वाणी में जीवन मार्ग का दिव्य उपदेश प्रदान किया। पहले दिन आपण ह्या साधू संतांकडे काय यायचं, तर हे साधू संतांमध्ये एवढी ताकद आहे की ते जे देऊ शकतात ते देव सुद्धा देऊ शकत नाही, एवढी प्रचंड ताकद त्यांच्यामध्ये आहे। आपल्याला गजानन महाराजांच्या पोथीमध्ये ऐकलेलं आहे की अकोल्याला कोरडीवीर होती, जे शक्य नव्हतं ते त्यांनी शक्य करून दाखवलं। म्हणजे अशक्य ते करतील स्वामी, असे ते स्वामी असतात। स्वामी म्हणजे मालक, या त्रिभुवनाचा तो मालक आहे आणि अशा त्रिभुवनाच्या मालकाचा आपल्याला सहवास मिळतोय, किती भाग्यवान आहोत आपण। पण तो आपला व्हायला पाहिजे असेल तर आपण काय केलं पाहिजे, त्याला आवडतं ते दिलं पाहिजे। देवाला काय आवडतं, तुम्ही जे काय देता ते तो काही घेत नाही, फक्त तुमचा भाव तेवढा खेचून घेतो बस। मी श्रीमंत आहे, मी अमुक घराण्यातला आहे, असं दर्शन जे आहे ते लोकांना दाखवण्यासाठी आहे। गजानन महाराज त्याच्यात खुश नाही होत। जेव्हा आपण अनन्य भावे शरण जाऊ, मला तुझ्याशिवाय कोणी नाही, तू माझा आणि मी तुझा आहे बस, बाकी मला काय माहिती नाही। आम्ही भले गरीब असेन, फाटका असेन, पण तुझा आहे। अशा प्रकारे जेव्हा आपण भाव ठेवतो देवावर, तेव्हा देवाला तो प्रिय होतो। तुमचे सोनं किती दिलेत, पैसे किती दिलेत, हे कधी बघत नाही तो, किंवा तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात, याचा काही संबंध नसतो। देव भावाचा भुकेला, गरीब श्रीमंत नाही त्याला, जशी श्रद्धा तसे त्याला फळ त्याचे मिळत असे। तेव्हा आपला भाव पाहिजे, देवावर भाव पाहिजे, आणि इतका शुद्ध पाहिजे, इतका सात्विक पाहिजे
की त्या देवाला आपण सगळीकडे चराचरात बघण्याची आपल्यामध्ये दृष्टी आली पाहिजे. ती दृष्टी शिकवण्यासाठी तो येतो. तो देवच आहे, तो पूर्वीपासूनच आहे. आज गजानन महाराज आपल्याला वाटतं की नाही आहेत, पण चुकीची कल्पना आहे तुमची. हे महाकारण शरीरानं आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे. जर नसते तर पावले असते कसे? कळला नाही, कळला नाही, कळला नाही देव, आम्हा कळला नाही देव. या माझ्या अभंगामध्ये मी सांगितलं अणु रेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. तेव्हा गजानन महाराज सर्वत्र आहेत हे लक्षात घ्या. ते तुमच्या माझ्यापासून सगळ्यांमध्ये आहेत. आणि हेच गजानन महाराज राम आहेत. गजानन महाराजांच्या पाठीमागे बघितलं का कधी? रामाचं चित्र दाखवलं होतं, तेच राम आहेत. दशरथ पुत्र राम, जो श्रीराम, या श्रीरामाच्या हृदयामध्ये जो राम होता ते गजानन महाराज आहेत. हे लक्षात घ्या. तेव्हा तो राम वारंवार अवतार घेऊन येतो. देव 4 प्रकारे अवतार घेऊन येत असतो. कधी आवेशामध्ये येतो, कधी अंशात्मक येतो. म्हणजे हिरण्यकशिपूला मारण्यासाठी नरसिंह जसा आला तो आवेश अवतार आहे. कधी कधी तो अंशात्मक येतो. दाडे धरुणी पृथ्वी नेता वरा हरूपवसी, म्हणजे दाडेवर धरली पृथ्वी आणि घेऊन आला का, तर पृथ्वीला पळवण्याचं काम चालू होतं. मत्स्यरूपी नारायण सप्तई सागर धुंडीसी, मत्स्यरूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाचे जे वेद चोरून नेऊन ठेवले होते राक्षसाने ते घेऊन आला. तेही अशी विविध रूपं तो धारण करतो. आज सुद्धा कधी कधी आपल्या भक्ताला संकटात वाचवण्यासाठी आवेश रूपानं कोणतरी येतो आणि आपल्याला वाचवतो. तर असा तो देव येतच असतो. मग पूर्ण अवतार भगवान कृष्ण, भगवान राम असा आला. आणि त्यानंतर शेवटचा अवतार या कलियुगामध्ये आहे तो नित्य अवतार. तो गजानन महाराज बनून आला, तो कधी साईबाबा बनून आला, तो कधी देव अक्कलकोटचे स्वामी बनून आले. अशा विविध रूपानं ते येतात आणि तुम्हाला सांगतात जीवनाचं कल्याण करायचं असेल, हा मनुष्य जन्म जो मिळालेला आहे आपल्याला, हा आनंद मिळवण्यासाठी जन्म आहे. म्हणून इथे बुद्धी ज्यादा दिले. बाकीच्या प्राण्यांना बुद्धी नाही आहे, त्यामुळे त्या आनंदाचा त्यांना फायदा उचलता येत. तुम्हाला आनंद मिळालेला आहे, तो तुम्ही काय करा, त्याचं चीज करा. जीवन आहे, तुम्हाला एक संधी देतोय मी, म्हणून तुम्हाला मी हात देतोय, म्हणून तुम्हाला मी बुद्धी देतोय, म्हणून तुम्हाला मी हसण्याची कला देतोय, म्हणून तुम्हाला कर्म करण्याचा अधिकार देतोय, म्हणून तुम्हाला लाज नावाचा प्रकार देतोय. स्वैराचारी बनू नका, स्वतंत्र बना. आज स्वतःला बांधून घेतलेला आहात आणि हे जीवन कसं तरी जगताय. काय करणार? बघताना स्वामी माझ्या पाठीशी किती लागलंय, बघा कुणाच्या पाठी लागलंय का काही? आपणच लावून घेतलेलं आहे आणि आपण स्वतःला बांधून घेतलेलं बद्ध जीव झालेला आहोत. तेव्हा हा अवतार जो असतो ना, तो तुम्हाला सिद्ध बनवण्यासाठी आलेला असतो. हा सिद्ध बनवू शकतो तुम्हाला आणि सांगू शकतो की तुझ्यामध्ये देव आहे, ओळख. आणि ते बनवलं ना, बनवले बऱ्याच जणांना. म्हणून ते जगद्गुरू तुकोबाराज बनले. म्हणून त्यांनी सांगितलं ना की तुझं आहे तुझं पाशी, परिवेडा जागा चुकलाशी. कारण त्यांनी ती बघितली त्यांच्या गुरूंच्या कृपेने. म्हणून त्यांनी सांगितलं मी माझ्या गुरूंच्या कृपेनं पाहिली आणि म्हणून मी सांगितलं की अणुरेणू तर देव आहे सर्वत्र. परंतु तो सर्वत्र असणारा देव आपल्याला दिसायला पाहिजे असेल तर आपली दृष्टी तशी व्हावी लागते. आता तुम्ही मला पाहताय, ज्यांचा जसा चष्मा आहे तसा मी त्याला दिसतो. तो चष्मा व्यवस्थित लागला तर याच चष्म्यानं आपण संपूर्ण जग हरिमय आहे हे बघू शकतो. पण ह्या चष्म्याचं काम नाही आहे. आपलं ज्ञानचक्षु ज्यावेळी आपलं प्रज्वलित होतील त्या चराचरामध्ये जो देव आहे ना तो तुम्हाला दिसणार. आणि याच्यासाठी हे संत नित्य अवतार घेऊन येत असतात. संतांच्या रूपात येतात, तुमचे मित्रासारखे वागतात, तुमच्यासारखे वागतात, तुम्हाला समजून घेतात आणि बोध मात्र वेगळा देतात. संतांची संगत जर धरलीत तर जन्माचं सोनं होणार. कारण संत कधीच तुम्हाला कोणाचं तरी वाईट व्हावं असं सपोर्ट देणार नाहीत. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा असा संदेश देतो. त्यांना संत म्हणतात. खऱ्या संताला कधी पैसे लागतच नाहीत. तुमच्या मनाची श्रीमंती त्यांना फार आवडते. माझी श्रीमंताची व्याख्या काय आहे बघा, की ज्याला जगावर आभाळ मायेनं प्रेम करता येतं तो खरा श्रीमंत. तेव्हा अशी आभाळ माया करायला लागलात की चराचरातला देव आपोआप कळणार आणि मग माझ्यासारखं सांगणार देव पहावास गेलो नाही देवच होऊन ठेलो. तुझ्यात देव शोध आणि हा तुझ्यातला देव
तुझे गुरु तुला दाखवू शकतात. माझ्या गुरुने दाखवलं, मला अभिमान आहे, म्हणून मी सांगितलंय या चराचरामध्ये मीच आहे. आता मीच म्हटल्यानंतर हे शरीर शोधता, हे भगवत ड्रेस घातलेला शरीर शोधत राहता, तो मी नाही आहे. ह्या शरीरामध्ये सुद्धा मी वेगळाच आहे. हे शरीर वेगळं आहे म्हणून मी सांगितलंय, आता काय माझं काळाचे ते भय शेगावीच्या गजानना देखी आले. या अभंगामध्ये सांगितलंय, राहो अथवा जावो नाशिवंत शरीर, सर्व सुख आली धावनी समोर. देहाचे व्यवहार चालती अलिप्त, सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत. हा देह आणि मी दोन्ही वेगळे आहे, अगोदरच डिक्लेअर केलंय मी म्हणजे देह नाही, देह म्हणजे मी नाही आहे. हे देह जे आहे माध्यम म्हणून वापरतो मी. इथे आलोय, देह नसतं तर आलो असतो कसा? म्हणून हे माध्यम म्हणून आहे. माध्यम म्हणजे माझं सर्वस्व नाही आहे, हे लक्षात घ्या. माझी त्रिय आहे. तुझे डोळे विज्ञानवादी ठेव, मन अध्यात्मवादी ठेव आणि बुद्धी वास्तववादी ठेव. असं त्रिवेणी संगमानं चल, जीवनामध्ये सक्सेस होते. कारण विज्ञानाची आवश्यकता, आपण वैज्ञानिक विचाराचं असलं पाहिजे, पण वैज्ञानिक विचार असताना मन मात्र अध्यात्मवादी असलं पाहिजे. कारण विज्ञान आपल्याला काय करेल? स्पर्धक बनवेल. स्पर्धकाला कधी दयामाया नसते, की ज्याच्याबरोबर माझी स्पर्धा आहे तो अपंग आहे का, तो आजारी आहे का, हे कधी स्पर्धक बघत नाही. माझा नंबर आला पाहिजे. अध्यात्म ते नाही सांगत. अध्यात्म सांगतं तुझी जी स्पर्धा आहे ती खिलाडू वृत्तीची असली पाहिजे. समोरचे जे आहेत त्यांना पण बरोबर घेऊन जा आणि त्यांना पण जिंकण्यासाठी प्रवृत्त कर, हे अध्यात्म सांगतं. म्हणून जीवनामध्ये विज्ञानाबरोबर अध्यात्माची आवश्यकता आहे, ते मी इथे देतो ह्या 2 सूत्रातून. त्यातलं पहिलं काय सांगितलं? दिवसातून 10 मिनिटं वेळ काढ आणि भक्ती कर. हे काय आहे? माझं विज्ञान. आणि स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नको, हे माझं आहे अध्यात्म. आपल्यामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया आहे. म्हणजेच काय? आपल्यामध्ये रजोगुण आहे, आपल्यामध्ये तमोगुण आहे आणि आपल्यामध्ये सत्वगुण आहे. रजोगुणी माणसं जी असतात ती प्रचंड धूर्त असतात. फक्त आणि फक्त स्वार्थ. म्हणजे एखाद्या प्रेताला जरी गेला तरी त्याच्यात फायदा बघणार. इतका वेळ आलोय, याच्यात काय फायदा मिळणार? तो मानव, हे लक्षात ठेवायचं. आणि तमोगुण कसा आहे? राक्षस आहे. स्वतःचं पण नुकसान करून घेतो तापट स्वभावाची माणसं, आणि दुसऱ्याचं पण करतात. ज्याला दया माया नाही तो म्हणजे तो राक्षस. तो हा तमोगुण गेला, रजोगुण गेला तर तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ हरनिशी. आपल्यामध्ये ही सात्विकता आली पाहिजे. सात्विकता आली ना की केवढं मोठं आपल्याकडून काम होतं. आतापर्यंत 160 लोकांनी बॉडी डोनेट केली आपल्या. आता 161 वर चालू आहे. आता 160 बॉडी डोनेट झाले, आपल्या संप्रदायाने केले. 88 लोकांनी आतापर्यंत ऑर्गन डोनेट केलंय. कालावधी कसं झालं? फेब्रुवारीपासून. परवा आम्ही आमच्या वाढदिवसाला सांगितलं झाडं लावा. 1,49,395 झाडं लागली. केवढं मोठं काम करतं आणि किती माणुसकी आणि जगासाठी कार्य चाललंय. हे केव्हा होतं? ज्यांच्यामध्ये सत्वगुण वाढलाय त्यांच्याकडून हे काम होतं. देवासारखं काम होतं. देव जसा जगावर आबाळमायेनं प्रेम करतो तसं तुम्ही आबाळमायेनं प्रेम करू लागलात. हळूहळू लोकच तुम्हाला देव माणूस म्हणायला सुरुवात करते. आता कळलं असेल माझं तुम्हाला त्या शब्दातलं अध्यात्म. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, हे जे माझं दुसरं पथ्य आहे. म्हणजे स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका, ते आहे. हे त्याच्यात अध्यात्म आहे की ज्या योगे तुमच्यामध्ये सत्वगुण वाढेल आणि सात्विकता वाढली की तुम्हीच एवढी मोठी कार्य कराल, एवढी मोठी कार्य कराल. आणि जर एकटे असाल आणि स्वतःला जर विचारलं हे मी केलं तर त्याचं उत्तर तुम्हाला वाटतं खरंच शक्य नव्हतं, पण झालं आपल्याकडून सात्विकतेमुळे. म्हणून तुमच्यामध्ये सत्वगुण पाहिजे. सत्वगुण वाढला की हळूहळू हळूहळू तुम्ही देवत्वाकडे जाणार आणि एक दिवशी देव बनणार. हे आहे अध्यात्म. दूसरे दिन नरेंद्राचार्य जी ने कहा, दुख का आना स्वाभाविक है, परंतु जीवन में नियोजन का अभाव अधिकांश समस्याओं का मूल कारण बन जाता है. प्रतिदिन केवल 10 मिनट की उपासना मन को शुद्ध, शांत और एकाग्र करती है. मन जब संयत और दृढ़ हो जाता है तो वह किसी भी विपत्ति को सहजता से परास्त कर सकता है.
नरेंद्राचार्य जी के शब्दों का अमृत सुनकर उपस्थित समस्त भाविक भाव विभोर हो उठे। प्रवचन के पश्चात समस्या मार्गदर्शन आरंभ हुआ। नियोजित अनुशासित कतारों में भक्त जगतगुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के दर्शन हेतु बढ़ते रहे। कोई अपने जीवन की जटिल समस्याओं का समाधान पाकर आनंद से परिपूर्ण हो रहा था, तो कोई केवल नरेंद्राचार्य जी के दर्शन मात्र से असीम शांति और धन्यता का अनुभव कर रहा था। दोनों दिन शेगाव नगरी भक्ति और कृपा रस से सराबोर हो उठी। दोनों दिनों में लगभग 15 से 20 हजार भक्त उपस्थित रहे। नरेंद्राचार्य जी की पावन प्रेरणा से 274 उपासक दीक्षाएं और 172 साधक दीक्षाएं संपन्न हुई। इन दिशाओं से अनेक आत्माओं ने आध्यात्मिक उन्नति की दिशा में नया पथ प्राप्त किया। सभी भाविकों के लिए सात्विक, स्वादिष्ट और प्रेमपूर्ण महाप्रसाद का सुदृढ़ और सुंदर आयोजन किया गया, जिससे सेवा, एकता और प्रेम का भाव और प्रगाढ़ हुआ। दिव्य वातावरण, करुणामयी दृष्टि और जगतगुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के पावन सानिध्य में बीते ये दोनों दिन हर भक्त हृदय के लिए अविस्मरणीय बन गए। समापन क्षणों में आंखें नम थी, परंतु हृदय कृपा रस से पूर्ण। नरेंद्राचार्य जी ने प्रेम पूर्वक आशीर्वचन देते हुए कार्यक्रम स्थल से प्रस्थान किया। भक्तजन अपने हृदय में शांति, संतोष और कृपा संपदा लेकर अपने घरों को आनंद पूर्वक लौटे। जय सिया राम।